वार्ड क्रमांक 42 के ऑफिस के हमारा उद्घाटन हुआ है और ये लोगों के इसके लिए 42 वार्ड की जो जनता है उनके कार्यों के लिए, क्योंकि ये जनसंपर्क कार्यालय है, तो जनसंपर्क कार्यालय का मतलब है कि जनता की सुविधाओं, उनके सुख और दुख को बांटने का काम ये कार्यालय करेगा। हमारे मंडल के इस डिंडोसी के दो महामंत्री आदरणीय संजय राउत जी, हमारी बहन सुधीर राव जी और हमारी बहन भारती भेंडे जी और हमारे वार्ड अध्यक्ष अखिलेश पांडे जी, ये यहाँ पर बैठेंगे और यहाँ के लोगों के समस्याओं का समाधान करेंगे। इसलिए इस जनसंपर्क कार्यालय का आज ये उद्घाटन अब हो चुका है और उनका कार्य अब अभी से शुरू हो गया है। अब एक सवाल आपसे, देखिए, वक्फ बोर्ड ने जो डिसीजन लिया है या उनके मौलाओं ने जो डिसीजन लिया है वो राष्ट्र हित में लिया है, देश हित में लिया है, क्योंकि राम का जो चरित्र है वो विश्व के लिए माननीय चरित्र है। औरंगजेब का चरित्र विश्व के लिए नहीं था, वो लोगों का तोड़ फोड़ करना और लोगों आताताई था, वो हमारे इस देश का नहीं था। बाहर से आकर यहाँ पर आताताई पना किया था और यहाँ पर शासन कर रहा था, तो अच्छी बात है। अगर हिंदुओं के अलावा इस देश में रहने वाले मुस्लिम भाई भी हमारे नागरिक हैं, ईसाई भाई भी हमारे नागरिक हैं, सिख भाई भी नागरिक हैं, अगर मर्यादा पुरुषोत्तम राम के बारे में, उनके चरित्र के बारे में अगर पढ़ाया जाता है और उर्दू की किताबों में भी पढ़ाया जाता है, हिंदी की किताबों में पढ़ाया जाता है, ईसाइयों को भी किताबों में पढ़ाया जाता है, तो बहुत अच्छी बात है, इससे लोगों का चरित्र बनेगा। सुधीर भाऊ, आज तुमचे वार्ड क्रमांक 42 कार्यालयाचे उद्घाटन झालेले आहे, ते राजन सिंह मुख्य अतिथी, काय सांगणार तुम्ही? आज दिंडोसी विधानसभा, भारतीय जनता पार्टी दिंडोसी विधानसभेचं वार्ड क्रमांक 42चं कार्यालयाचं आमचे तरुण तडफदार आमदार, कार्यसम्राट आमदार राजन सिंह साहेबांच्या हातून उद्घाटन झालं। त्यावेळी आमचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष मेडेकरजी उपस्थित होते, आमची पूर्व प्रत्याशी 42ची भारती भेंडे, महामंत्री दिंडोसी विधानसभेचे या उपस्थित होत्या। हे कार्यालय याच्यासाठी झालेलं आहे की ज्या डोंगरामध्ये कोणी विचारत नाही, त्या डोंगरांचा मी एक विडा उचललेला आहे आम्ही लोकांनी, की या डोंगरातल्यांना न्याय मिळवून द्यायचा, आणि एक वेळ मी दिलेला आहे। 72 लोकांना घरं मिळवून दिलेली आहेत, अन्न आणि पाणी त्याग करून, आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी या डोंगरासाठी, या डोंगराचं सोनं करून दाखवणारच, म्हणून हे ऑफिस खोललेलं आहे। काय आम जनता तुमच्याच विश्वास आहे कार्यालयामध्ये येणार, तुम्ही कोणत्या प्रकारचं तुम्ही हेल्प करणार आहे आम जनताला, ते सांगा। बघा, ही जनता जी आली ना, ह्या ज्या महिला होत्या, माझ्या माया बहिणी होत्या, त्या आम्ही पैसे देऊन ना आणि हळदी कुंकासाठी बोलवलेल्या होत्या, त्यांना आमच्यावर विश्वास होता म्हणून त्या एवढ्या संख्येने इथे हजर झालेल्या। आज इथे 600-700 लोक होती, खुर्च्या भरलेल्या, आपण सुद्धा बघितलं, खुर्च्या भरून माणसं दोन्ही बाजूनी उभी होती। या महिला आणि ही माणसं जी आलेली, ही विकत आणलेली नव्हती, त्यांना आमच्यावर विश्वास आहे म्हणून ती माणसं आलेली, आणि त्यांना माहित आहे की आमची कामं सुधीर भाऊ राऊत, भारती भेंडे, अखिलेश पांडे आणि आमची पूर्ण टीम करणार। उपस्थित होते, तुमच्या उद्घाटन झाले आणि तुम्ही काय सांगणार आता? मी एक तर मला हे सांगेन की आज खरंच आम्हाला हा आनंदाचा दिवस आहे की आम्ही आज आमचं वार्ड क्रमांक 42चं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आम्ही केलं। हे उद्घाटन आमचे दिंडोशी विधानसभाचे आमदार आणि प्रभारी राजन सिंग साहेबांच्या हातून झालं, तसेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष मेडेकरजी पण उपस्थित होते। आज एवढ्या संख्येने तुम्ही पाहिलं असेल की आज जवळजवळ 600-700 महिला आणि पुरुष आणि सर्व आमचे वार्डचे पदाधिकारी, कार्यकर्ता, बाकी सगळे आमचे कार्यकर्ता सगळे उपस्थित होते। आज एवढ्या पैमानावर आमचं मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित दाखवली, कारण त्यांना आमच्यावर विश्वास होता, माझ्यावर विश्वास होता, तुम्ही भाऊवर विश्वास होता। तर आम्ही आज 5 वर्ष 2017ला मी वार्ड क्रमांक 42 मध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे मी इलेक्शन लढली होती। त्यावेळी लोकांना एक विश्वास होता की आपलं काहीतरी काम या मॅडम करतील, पण आम्ही 5 वर्ष आमचा वार्ड
सोडला नाही. आम्ही लोकांची सेवा केली. आम्ही लोकांना जेवढ्या पण नरेंद्र मोदींच्या सुविधा होता, जनधन योजना, सुकन्या योजना, आयुष्यमान भारत योजना, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे पण लोकांच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या, टॉयलेटची समस्या, रोडची समस्या, शौचाची समस्या, सगळ्या समस्यांचं समाधान आम्ही केलं. म्हणून त्या लोकांनी आम्हाला पोचपावती दिली की आम्ही तुमच्यासाठी आहोत. आज लोकांनी एवढ्या संख्येने येऊन आज आमचा मान सन्मान राखला, त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन. त्याचप्रमाणे आमच्या वॉर्डची पूर्ण टीम, सुधीर राऊत आहेत, अखिलेश पांडे, सुनील पांडे, अंजना सिंग आहेत, सीता प्रजापती, पूर्ण महिला, युवा, चंदन सिंग आहेत, महिला, युवा आणि आमचे पूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले